नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. या व्हिडिओत आपण रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डाकडनं जी टेक्निशियन पदांची भरती निघालेली आहे त्यासाठी ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा आहे याच्याविषयी माहिती घेतोय. त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला रेल्वेच्या ऑफिशियल वेबसाईटवरती यायचं आहे. याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे. तर मित्रांनो, याच्या अगोदर तुम्ही जर ALBचा फॉर्म भरला असेल तर तुम्हाला सेपरेट रजिस्ट्रेशन करायची या ठिकाणी गरज नाही आहे. तर सिम्पली तुम्ही ऑलरेडी हॅव अकाउंट ह्या बटनावरती क्लिक करून तुम्ही डायरेक्टली लॉग इन करून फॉर्म भरू शकता. परंतु जर तुमचं अकाउंट नसेल तर सिम्पली तुम्हाला अकाउंट नवीन क्रिएट करावं लागेल. त्यामुळे तुम्हाला क्रिएट ए न्यू अकाउंट बटनावरती क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी तुमची डिटेल्स भरायचे. तर त्यामध्ये पहिल्यांदा तुमचं कंट्री निवडायचे, जी काय असेल ती इंडिया निवडायची बेसिकली. त्यानंतर या ठिकाणी तुमचं फुल नेम टाकायचं आहे. तर फुल नेम तुमचं 10वीच्या मार्कलिस्टवरती जसं आहे तसंच्या तसं तुम्हाला या ठिकाणी एंटर करायचं आहे. त्यानंतर तुम्ही तुमचं नाव बदललं आहे की नाही, येस असेल तर येस करा, नो असेल तर नो करा. त्यानंतर तुमची डेट ऑफ बर्थ टाकायची. बेसिकली 10वीच्या मार्कलिस्टवरती जी तुमची डेट ऑफ बर्थ आहे ती या ठिकाणी टाकायची. तीच परत एकदा रिएंटर करून घ्यायचे. त्यानंतर तुमचं जेंडर निवडायचं आहे. ओके, जेंडर पण रिएंटर करायचं आहे. त्यानंतर फादर नेम निवडायचं आहे, फादर नेम पण रिएंटर करायचं आहे. मदर नेम टाकायचं आहे, मदर नेम रिएंटर करायचं आहे. त्यानंतर तुमच्या या ठिकाणी आधार व्हेरिफिकेशन करायचं आहे. ओके, तर एंटर युअर आधार नंबर, तुमचा आधार नंबर टाकायचा आहे आणि तो व्हेरीफाय करून घ्यायचा आहे. आधार नंबर असेल तर ऑटोमॅटिकली या ठिकाणी व्हेरीफाय होईल, नसेल तर सिम्पली आय डोंट हॅव आधार कार्डवरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर आय डोंट हॅव आधार कार्ड बटनावरती क्लिक करायचं आहे. तुम्ही बाकीचे डॉक्युमेंटचे डिटेल्स या ठिकाणी देऊ शकता. त्यामध्ये ड्रायव्हिंग लायसन्स असेल, पासपोर्ट आहे, पॅन आहे, वोटर ID आहे. ओके, शाळेचं पण हे आहे, स्कूल, कॉलेज, युनिव्हर्सिटीचं काही सर्टिफिकेट असेल तर आपलं अपलोड करू शकता, म्हणजे या ठिकाणी देऊ शकता. ओके, त्यानंतर तुमचे कॉन्टॅक्ट्स डिटेल्स या ठिकाणी टाकायचे. त्यामध्ये तुमचा ईमेल ॲड्रेस असेल, तुमचा मोबाईल नंबर असेल, दोघींवरती तुमचा OTP जाईल. तो OTP या ठिकाणी तुम्ही व्हेरीफाय करून घ्यायचा आहे. त्यानंतर तुमचा क्रिएट पासवर्ड, तुम्हाला एक पासवर्ड निवडावा लागेल. त्याच्यामध्ये स्पेशल कॅरेक्टर पाहिजे, एक स्मॉल कॅरेक्टर पाहिजे आणि नंबरिंग देखील असणं आवश्यक आहे. तोच पासवर्ड तुम्हाला कन्फर्म करायचा आहे आणि दिलेला कॅप्चा टाकायचा आहे आणि प्रिव्ह्यू आणि क्रिएट अकाउंट बटनावरती क्लिक करायचं आहे. एकदा तुम्ही प्रिव्ह्यू एकदा तुम्ही अकाउंट क्रिएट केलं तर तुम्ही तुमच्या पासवर्डनी लॉग इन करू शकता. तर सिम्पली आता आपण लॉग इन करूया. मी ऑलरेडी ALPच्या वेळेस अकाउंट क्रिएट केलं तर त्या अकाउंटने मी लॉग इन करतो आहे. तर या ठिकाणी तुमचा ईमेल ॲड्रेस किंवा मोबाईल नंबर टाकायचा आहे, नंतर पासवर्ड टाकायचा आहे. तर मी ही डिटेल्स टाकून घेतो. तर मित्रांनो, मी माझे डिटेल्स टाकले. आता मी लॉग इन करतो आहे. तर लॉग इन बटनावरती क्लिक करतो आहे. त्यानंतर आपल्यासमोर हा इंटरफेस येईल. एकदा लॉग इन केल्यानंतर यामध्ये तुम्ही 2 पोस्ट पाहू शकता. ओके, पहिली जी पोस्ट असणार आहे ती असणार आहे टेक्निशियन ग्रेड A आणि दुसरी जी असणार आहे ती असणार आहे टेक्निशियन ग्रेड 3. तर याच्यामध्ये तुम्हाला जर आपण पाहिलं तर ऑनलाईन ॲप्लिकेशन चालू होत आहेत. 9 मार्चपासून लास्ट डेट असणार आहे 19/8/2024. क्लोजिंग डेट काय असे दाखवते? क्लोजिंग डेट आय थिंक एप्रिल महिन्यामध्ये आहे, 8 एप्रिल. ओके, तर एप्रिल महिन्यामध्ये तुम्हाला 8 तारखेच्या अगोदर फॉर्म भरायचा आहे. ओके, तर या ठिकाणी सिम्पली तुम्हाला ज्या पोस्टला अप्लाय करायचं ती पोस्ट निवडायची आहे. तर मी सिम्पली आता तुम्हाला जी ग्रेड 3साठी बेसिकली 8,000 समथिंग जागा आहे, तर त्यासाठी फॉर्म कसा भरायचा ते पाहूया. इथे एक ऑप्शन आहे की आय एम नॉट करंटली डेवर्ड बाय द RRBs, म्हणजे तुम्हाला कोणत्याही RRBने पेपर देण्यापासून किंवा कुठल्या तुमच्यावरती बंधन नाही आहे. ओके, किंवा तुम्ही कोणत्या याच्यामध्ये सामील नाही आहेत, तर सिम्पली हा चेकबॉक्स मार्क करायचा आणि नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचं आहे. यू आर चूज. ओके, यू हॅव टू चूज. काय म्हणते, एक मिनटं. इन्स्ट्रक्शन आपल्याला पहिल्यांदा वाचायचं. सॉरी मित्रांनो, इन्स्ट्रक्शन वाचताना या ठिकाणी तुम्ही बाकीची माहिती पाहू शकता. शुल्क वगैरे आहे, संपूर्ण माहिती एकदा रीड आउट करू शकता. आता ही माहिती वाचल्यानंतर ओके म्हणायचं आहे. ओके मला या ठिकाणी हे करायचं आहे, यू हॅव टू चूज द रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड अप्लाय. ओके, आपल्याला रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड पहिल्यांदा निवडायचा आहे, तर तो आपण निवडून घेऊया. ओके, ऑनलाईन ॲप्लिकेशन म्हणायचं या ठिकाणी. तर रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड आपण पहिल्यांदा निवडूया मित्रांनो. तर मी आता मुंबईसाठी अप्लाय करायचं, सिम्पली मी मुंबई निवडून घेतो आहे. तर मुंबई कुठे आहे? ओके, मुंबई मिळाले. आता हा ज्यावेळेस तुम्ही रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड निवडशाल, RRB निवडशाल, तर ती परत चेंज होणार नाही आहे, लक्षात ठेवायचं आहे. तर मी सिम्पली नेक्स्ट बटनावरती क्लिक करतो आहे. नेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर इन्फॉर्मेशन डेटा इज फेच फ्रॉम द प्रिव्हियस सेव्ह डेटा. माझा डेटा फेच केला जातो या ठिकाणी. आधार व्हॅलिडेशन नॉट डन सांगते, तर काही प्रॉब्लेम नाही आहे. तर सिम्पली या ठिकाणी आपण पर्सनल डिटेल्स टाकायचे. त्यामध्ये कंट्री वगैरे संपूर्ण डिटेल्स तुमचे ऑलरेडी येतील जे टाकले असेल ते. त्यानंतर खाली यायचे. त्यानंतर या ठिकाणी तुम्ही स्टेटस, लग्नाचं स्टेटस, मॅरिटल स्टेटस, रिजन, त्यानंतर रिलिजन,
त्यानंतर चॉईस ऑफ द लँग्वेज, तुम्हाला ज्या भाषेमध्ये पेपर द्यायचा आहे ती भाषा निवडायची. तर मी माय मराठी निवडले. त्यानंतर तुम्ही या ठिकाणी परमनंट व्हिजिबल मार्क, तर तुमच्या शरीरावर जे काही जन्मखुण असेल तर तीच मला या ठिकाणी टाकायच्या, 2 जन्मखुणा टाकायच्यात. त्यानंतर कम्युनिटी ॲड्रेस टाकायचा आहे, म्हणजे त्यामध्ये आपले बेसिकली अनरिझर्व कॅटेगरी आहे का, तुमचे OBC आहे का, EWS आहे का, SC ST जी काय असेल ते तुम्ही देऊ शकता. त्यानंतर तुमचा ॲड्रेस या ठिकाणी टाकायचा आहे. ॲड्रेस टाकल्यानंतर सिम्पली तुम्ही सेव्ह अँड नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी सेव्ह अँड नेक्स्ट बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही एक सर्व्हिसमॅन आहात का, येस ऑर नोमध्ये उत्तर द्यायचं आहे. पर्सनॅलिटी विथ डिसेबिलिटी आहे का, म्हणजे तुम्ही PWD कॅन्डिडेट आहात का, तर नो म्हणायचं आहे. त्यानंतर तुम्ही इकॉनॉमिकल विकर, EBC म्हणजे याचा अर्थ काय, इकॉनॉमिकल बॅकवर्ड क्लास. तुमचं जर उत्पन्न 50,000पेक्षा कमी असेल किंवा तुमच्याकडे BPL कार्ड असेल, त्याचबरोबर तुमच्याकडं इन्कम सर्टिफिकेट असेल 50,000पेक्षा कमी, तर तुम्ही सिम्पली या ठिकाणी येस करू शकता. याच्यामध्ये तुम्हाला परीक्षेमध्ये लागणारी फी कमी होईल, 250 रुपये तुम्हाला फी पेड करावी लागेल. त्यानंतर तुम्ही रेल्वे आर यू द एम्प्लॉई ऑफ द इंडियन रेल्वे, येस ऑर नोमध्ये उत्तर देऊ शकता. तर सिम्पली नाही म्हणतो मी. त्यानंतर करंट डिपार्टमेंट, जर तुम्ही गव्हर्नमेंट कंपनीमध्ये किंवा एक्सक्लुडिंग द रेल्वे म्हणजे पुढं जर काम करत असाल तर त्याची माहिती या ठिकाणी द्यायची बेसिकली. तर नो करा सगळीकडे. त्यानंतर कोर्स कम्प्लिटेड अप्रेंटिस, जर तुम्ही अप्रेंटिस केले असेल तर येस ऑर नोमध्ये उत्तर देऊ शकता. त्यानंतर तुम्ही या ठिकाणी तुमची बाकीची माहिती देऊ शकता. यामध्ये तुमचे बँक डिटेल्स द्यायचे आहेत, जे करून तुमची रिफंड येते ती फी तुम्हाला या ठिकाणी मिळून जाईल. त्यानंतर नेक्स्ट बटनावर क्लिक करायचं आहे. तर इथे तुम्ही बाकीचे तुमचे एज्युकेशन डिटेल्स टाकू शकता मित्रांनो. तर या ठिकाणी मी 10वीचे डिटेल्स टाकले. तर आता आपल्याला क्वालिफिकेशन असणार आहे ITI. तर ITI आपलं असणं आवश्यक आहे. तर ITI आपला ज्या पोस्टसाठी तुम्हाला अप्लाय करायचं आहे त्या पोस्टनुसार तुम्ही ITI तुमचे निवडू शकता. तर इलेक्ट्रिशियन कुठे गेलं, तर इलेक्ट्रिशियन मी निवडतो आहे. त्यानंतर स्टेट जे आहे ते महाराष्ट्र निवडतो आहे. डिस्ट्रिक्ट जे आहे ते तुमचं निवडू शकता. डिस्ट्रिक्ट निवडतो आहे. गव्हर्मेंट औंध जे काय आहे ते तुमचं टाका. त्यानंतर पासिंग कधी आहे, तुम्ही पासिंगचं इयर ते तुम्हाला या ठिकाणी टाकावं लागेल. तर इयर मी टाकून घेतो आहे. ओके. त्यानंतर सर्टिफिकेट इश्यूड बाय, ज्या तुमचं इश्यू सर्टिफिकेट कोणी केलं आहे, NCVTने केलं आहे का SEBTने केलं आहे, ते NCVT करतो. त्यानंतर सर्टिफिकेट टाईप जे आहे ते नॅशनल ट्रेड लिहिणार मी, नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट. त्यानंतर ॲड म्हणतो, या ठिकाणी ॲड झालेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट बटनावरती क्लिक करतो आहे. या ठिकाणी आपला फोटो वगैरे जे काय आहे ते तुम्हाला अपलोड करायचे आहे. ओके. फोटो आणि सिग्नेचर अपलोड केल्यानंतर आपल्याला नेक्स्ट म्हणायचं आहे. ओके. तर मी एकदा हे अपलोड करून घेतो, फोटो आणि सिग्नेचर. तर मित्रांनो या ठिकाणी माझा फोटो आणि सिग्नेचर मी अपलोड केले, तर तुम्ही पाहू शकता. त्यानंतर मी सिम्पली या ठिकाणी अपलोड अँड सेव्ह बटनावरती क्लिक करतो आहे. तर फोटो आणि सिग्नेचर सेव्ह झालेत. आता सिम्पली नेक्स्ट बटनावरती क्लिक करतो आहे. तर मित्रांनो थोडंसं लोड घेतं आहे. या ठिकाणी आपण कोणत्या पोस्टला इलिजिबल आहोत ती पोस्टची यादी आपल्यासमोर येते या ठिकाणी. ओके. प्लस मायनस करून तुम्ही तुमची प्रेफरन्स या ठिकाणी ॲड करू शकता मित्रांनो. ओके. या ठिकाणी तुमचा प्रेफरन्स सेव्ह होतो. आता कोणत्या पोस्ट आहेत त्या तुम्ही पाहू शकता. ओके. तर ऑलमोस्ट सगळ्याच पोस्टला अप्लाय करा, जेणेकरून तुमचं सिलेक्शन झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी जास्तीत जास्त चान्स मिळेल. ओके. तर मी सगळ्या पोस्ट जेवढ्या पोस्टला मी अप्लाय करू शकतो सगळ्या पोस्ट या ठिकाणी निवडल्या आहेत. सगळ्या पोस्ट या RRB मुंबईच्या आहेत. तर त्यानंतर या ठिकाणी चेकबॉक्स सगळे मार्क करतो आहे. आय हॅव रिसिव्ड प्लेस टाकतो आहे या ठिकाणी मुंबई. ओके. तुम्ही तुमचं जे लोकेशन आहे ते त्या ठिकाणची प्लेस टाकू शकता. त्यानंतर या ठिकाणी आपली बाकीची डिटेल्स आपण पाहिली. क्लिक टू चेंज RRB, तुम्हाला या ठिकाणी एक ऑप्शन मिळतो लास्टचा. याच्यानंतर तुम्ही RRB चेंज करू शकत नाही. ओके. आता आपण या ठिकाणी पोस्ट टाकलेला आहे, तर खालीवर करून तुम्ही या ठिकाणी प्रेफरन्स पण देऊ शकता पोस्टला. कोणती पोस्ट मला वर ठेवायची, कोणती खाली ठेवायची एकदा पाहू शकता. त्यानंतर सिम्पली या ठिकाणी प्रिव्ह्यू ॲप्लिकेशन बटनावरती क्लिक करू शकता. या ठिकाणी तुमचे डिटेल्स एकदा पाहून घ्या. डिटेल्स पाहून झाल्यानंतर आय हॅव चेक्ड अबाउट डिटेल्स म्हणायचं आणि सबमिट बटनावरती क्लिक करायचं. सबमिट झाल्यानंतर चेंज होतं लक्षात ठेवायचं. तर क्लिक म्हणतो आहे. थोडासा लोड घेतो आहे. या ठिकाणी आपला डेटा सबमिट होईल अँड सबमिट झाल्यानंतर आता आपल्याला या ठिकाणी 500 रुपयाचं पेमेंट करायचं आहे. तर ऑनलाईन माध्यमातून तुम्ही पेमेंट करू शकता. काही डाऊट असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. चॅनल तुम्ही असेल तर चॅनलला सबस्क्राईब करू शकता. धन्यवाद.